मंगेशजी भांगणे साहेब यांना देखील मी विनंती करतो आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच उन्नवरे जागृतीवाडी या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय किशोरजी खापरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. यानंतर पुढे होणारा सामना आपण पाहतोय जागृतीवाडी उन्नावरे वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारी या दोन संघांमध्ये ही महत्वाची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. नितीनजी जाधव त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर या संघाचा आपण या ठिकाणी अतिशय सन्मान करत आहोत. यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे श्रीराम क्रिकेट संघ पनालजी रामवाडी या संघाचे प्रशिक्षक सन्माननीय रमेशजी कानिम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी मनीषजी टेमकर साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय रमेशजी कानिम साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर या संघाला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आजच्या या स्पर्धेला उपस्थित दीपेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण सहकार्य ज्यांच्या आजच्या स्पर्धेसाठी लाभलं त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुढील या सामन्यासाठी, कारण अतितटीची लढत आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय आला धुरंधर. याच्या पहिल्या गोलंदाजीवरती या ठिकाणी आपण पाहिलं आणि पहिला गडी या ठिकाणी बाद केला नवयुग क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सुधीर ज्याच्याकडून आपण षटकारांची आतिषबाजी पाहत होतो. अनेक मॅचेस मध्ये त्यांनी मोठी फटकेबाजी केली. तो मात्र स्वस्तामध्ये माघारी परत आहे तो सुधीर. खऱ्या अर्थानं आताच ज्यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान केलेला आहे असे श्रीराम क्रिकेट संघ पनालजी रामवाडी या संघाचे प्रशिक्षक रमेशजी कानिम साहेब यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं या ठिकाणी देणगी प्राप्त झाली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी पुन्हा सज्ज राहील धुरंधर. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी करतोय धुरंधर, दाखवून देतोय होय मी सुंदर गोलंदाजी करतोय, संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावतोय. कारण या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवयुग संघाची धावसंख्या होते 9 धावा. दुसरं षटक कुणावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या गेल्या. 3 षटकाचे सामने या ठिकाणी आपण पाहतोय आणि जवळजवळ या ठिकाणी 18 चेंडू आणि मोठं आव्हान या ठिकाणी उभं करावे लागेल नवयुग संघाला.
कारण आता आपण पाहिलं तर अनेक अनेक स्पर्धेमध्ये या ठिकाणी नागेश मात्र दिसला नव्हता. तो नागेश मात्र या सह्याद्री चॅम्पियन चषकासाठी खास गावावर या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी करावी लागेल नवयुग संघाला. पुन्हा आता पाहूया दुसरे षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय आणि दुसरे षटक दिले गेले जागृतवाडी संघाचा अष्टपैलू गोलंदाज अरविंद लोंढे. आता स्ट्राईक वरती पोहोचलाय नवयुग संघाचा फलंदाज सुचित आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो दीपक. सुचित आणि दीपक अशी ही जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी बजावेल, मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करेल. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ असणारे हे दोन्ही आपल्या पंचक्रोशीतील संघ. एका बाजूला नवयुग क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला जागृतवाडी उन्नवरे संघ. अशी ही मोठी लढत आपण आजच्या या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला सामना चालू ठेवायचा आहे. पुढील चेंडू अरविंद यांचा फेकला जातोय. सुचित सामना करेल अरविंद याचा भाऊ या चेंडूचा सामना करतोय. चेंडू या ठिकाणी पूल केला जातोय. ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव ते घेतली जाते परंतु नाही, 2 धावा मला घ्यायच्यात आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण सुंदर बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. कारण एक एक धाव मित्रांनो फार महत्वाची. आपल्याला जर धावा जोडायच्या असतील, मोठं आव्हान या ठिकाणी उभं करायचं असेल तर एक एक धाव देखील तेवढीच फार महत्वाची असते आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी 2-2 धावा जोडल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 11 धावा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं संदप मैदान, या मैदानाचे सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया आजच्या या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या अतिथी कक्षामध्ये असतानाच व्हायचंय. पुन्हा जातोय मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, या ठिकाणी मला वाटतं मोठी फटकेबाजी तर पाहायला मिळत नाहीये. थोडीशी धावसंख्या पाहावी लागेल. धावसंख्या झाली 13 धावा. हे दुसरे षटक प्रगतीपथावर अनिमेन यांचं आपण पाहतोय. अजून एक षटक शिल्लक आहे आणि या ठिकाणी टाळ्या कोण वाजवतोय मला संतोष श्री सांगतायत. कैलाशी कापडे टाळ्या या ठिकाणी वाजवतात, प्रोत्साहन देतात कारण स्वतः मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला वाटतं रनआउटचा कचरा पंचांचा इशारा होतो. एक हात उंचावून सांगतायत होय एक गडी बाद आणि आता गडी बाद होतोय सुचित. ज्या सुचितवरती मोठी जबाबदारी होती आपल्या संघाची खेळण्यासाठी सज्ज झाला होता परंतु या ठिकाणी रनआउट देखील त्याच पद्धतीने केला गेला आणि त्याला नाराज होऊन माघारी परतावावं लागलं. सन्माननीय आता ज्यांचं त्या ठिकाणी आगमन झाले संदर्भ मैदानाचे सर्व रवींद्रजी पाटील साहेब यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया कारण पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि स्पर्धेला देखील त्यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य देखील लाभतंय. त्यामुळे ही स्पर्धेला या ठिकाणी महत्वाची साथ देखील त्यांची आपल्याला मिळते. पुन्हा या ठिकाणी कोण फलंदाजी करतोय तर दीपकच्या बॅट मध्ये देखील आपण चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या होते 17 धावा. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांना देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. मी मनीजी लोंढे साहेब आणि किशोरजी खापरे युवाध्यक्ष आणि स्वतः युवा प्रमुख यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मानित करायचं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते असे सह्याद्री युवा प्रमुख आणि युवाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. एक माईची शाल आणि पुष्प देऊन गुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. सर्वांनी बाउंड्री रेषेच्या बाहेर थांबायचे. जे राखीव खेळाडू आहेत सह्याद्रीचे सर्वांनी आपल्या सीमा रेषेच्या बाहेर थांबायचं आहे.
महत्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडायची. पुन्हा या ठिकाणी आपण काय पाहतो, 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवयुग क्रिकेट संघाची धावसंख्या होते 17 धावा. तिसरे षटक कोण घेऊन आलाय? तिसरे षटक घेऊन आलाय तो सूरज नाचरे आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय निकेत. फ्री चेंडू निकेत साठी फेकला जातोय, परंतु सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. खूप प्रेशर, खूप दडपण या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेश कडून गोलंदाजी केली जाते. न समजला चेंडू यष्टीरक्षक धुरंधरच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडू फेकला गेला. वारंवार या ठिकाणी मला वाटतंय आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवत आहेत. तर कैलासजी खापरे नक्की संतोष सांगतात की आम्ही अजून त्यांचं या ठिकाणी खास त्यांना बघण्यासाठी आलेलो आहे आणि सुंदर फलंदाज या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू होते ते या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहित करतात. असे कैलास खापरे यांचा देखील या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतो. पुन्हा या ठिकाणी सज्ज झाले तर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेश कडून थोडीशी मंदावलेली धावसंख्या आहे, कारण मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल. जागृतवाडी संघ यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करून ठेवावं लागेल नवयुग संघाला. पूर्वी चेंडू फेकतोय सूरज, छोटस रनअप घेतलंय, चेंडू फेकला जातोय. आता मात्र चेंडूला या ठिकाणी गती दिली जाते. चेंडू या ठिकाणी गुदगुल्या खात जातोय का सीमारेषे बाहेर पाहावं लागेल. तोपर्यंत मिळतात 2 धावा, परंतु या ठिकाणी कोणताही पंचांचा निर्णय नाही. तोपर्यंत घेतल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकली पुढे. धावसंख्या होते 20 धावा. या ठिकाणी मला वाटतंय जागृतवाडी संघाचे सर्व आजी माजी सर्व खेळाडू या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट, रविदादा देखील टाळ्यांचा कडकडाट करतात. होय, आपला सामना जिंकायचा, आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जायचंय, कारण आपण ज्या चषकाच्या आतुरतेने वाट पाहत होतात तो सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 या ठिकाणी आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत. मोठं प्रेशर, मोठं दडपण येतात. या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि प्रोत्साहन देखील दिले जाते. खेळाडूला जेवढं तुम्ही प्रोत्साहन द्याल ना तेवढं खेळाडूची ताकद देखील वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि तेच देण्याचं काम या ठिकाणी जागृतवाडी संघाचे सर्वच आलेले हितचिंतक करतायत. पुन्हा सज्ज राहील खेळण्यासाठी. अजून मात्र मोठी धावसंख्या उभी करायची. नवयुग संघाला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि स्ट्राईक वरती आहे तो दीपक एक बिग हिटर म्हणून ओळखला जातो. त्या दीपकला देखील आता मोठी फटकेबाजी करावी लागेल पुढील चेंडूंवरती. पुन्हा एकदा सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडूला या ठिकाणी गती दिली जाते. चेंडू जातोय पाठीमागे, 1 धाव ते घेतला जाते. एक नाही 4 धावा मिळतात. येतो एक अंकनित चौकार डीजे. आणि नवयुग संघाची धावसंख्या होते 24. 24 धावा, 1 चेंडू शिल्लक. 24 धावा झालेत, 1 चेंडू शिल्लक आहेत. कारण मला वाटतंय सूरज होती जबाबदारी दिली होती गोलंदाजीची, नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडतोय. सूरज पुढे चेंडू फेकला जातोय, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे, या ठिकाणी मला वाटतं रनआउटचा खतरा आणि 1 धाव देखील दिलेली नाहीये. सुंदर गोलंदाजी केली. 3 धावांची 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवयुग संघाची धावसंख्या होते 24. लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट, 3 विकेट. अजयजी किती विकेट? 3 विकेट. 3 या ठिकाणी गडी बाद झाले. 3 गडी बाद झाल्यानंतर 24 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. 25 टू विन. यानंतर आपण एक सन्मान घेतोय, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 या स्पर्धेसाठी जी सामनावीर चषक ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे प्रत्येक सामन्यासाठी, असं ज्यांच्याकडून मोठं सहकार्य लाभलं आहे ते आहेत भीमज्योत क्रिकेट संघ. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भीमज्योत क्रिकेट संघ सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या देखील या ठिकाणी आम्ही यथेच सन्मान करत आहोत. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नावरे. चेंडू द्यायचा आहे.
तसेच आजच्या या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जागृतवाडी उन्नावरे मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुशी कापरे साहेब यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नंदकिशोरजी खापरे सर. तर चेंडू द्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. नवयुग क्रिकेट संघ पांगारी. ठिकाणी चेंडूला गती दिली जाते आणि लूज बिल्डिंग या ठिकाणी. ओहो, पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलं चौकार आणि हा महत्वपूर्ण चौकार असेल. 4 धावा मात्र मिळाल्या. पहिला चेंडू होता या ठिकाणी चौकाराने खातं देखील उघडलं जागृतवाडी संघाने. यानंतर पुढे होणारा सामना आहे संघर्ष पांगारी वर्सेस पनालजी रामवाडी संघ. या दोन संघांमध्ये होत असलेली ही मोठी लढत. दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजीवरती. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा या ठिकाणी मला वाटतंय चेंडू भिरकावला गेलाय. चेंडू गेलाय पुन्हा सीमारेषे पार. आलाय पुन्हा एक कणकणीत चौकार.
कारण खऱ्या आता जर आपण पाहिलं पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसा फायदा परिपूर्ण उचलायचा तो या ठिकाणी दाखवून देतो सलामीला आलेला फलंदाज धुरंधर. धुरंधर याच्याकडून आपण धुरंधर अशीच फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. 2 चेंडू होते, 2 चौकार या ठिकाणी लगावले गेले आणि धावसंख्या गेली ते 8 धावांची. गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम गोलंदाजीवरती आलाय सागर उके. अजूनही सागर उके आपल्याला या ठिकाणी थांबून ठेवावं लागेल धुरंधर कारण सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज महत्वाचे फलंदाज या ठिकाणी आहेत जागृतवाडी संघाचे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र धुरंधर याला न संबंधित चेंडू होता. चेंडू गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मध्ये 2 चौकार या ठिकाणी मिळाले. 8 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. आता महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल सागर याला. अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भागणे साहेब आपणही व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल उडवला गेला. संघर्ष पांगारी वर्षेत पनाळगे रामवाडी आणि या ठिकाणी पाहावं लागेल कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. संघर्ष पांगारी भागणेवाडी यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. हा सामना संबंध त्वरित पुढील सामना सुरू होईल कारण वेळेचं फार बंधन आहे. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय अपील केली जाते, पंचांवरती दबाव टाकला जातोय का, परंतु सुंदर गोलंदाजी मात्र केली जाते. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार मिळाले परंतु दुसरे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले आणि धावसंख्या फक्त पोहोचले ते 8 धावांवरती. 25 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. 25 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा असेल तर या ठिकाणी सरासरी 8.5च्या रन रेटने आपल्याला खेळावं लागेल आणि तीच या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी उतरलेले हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा सज्ज राहील सागर. मोठंसं रनअप घेतलं गेलंय. चेंडू देखील फेकला गेलाय आणि पुन्हा हवेमध्ये चेंडू होते तो फिरलो तोपर्यंत झेल घेतला जाईल का आणि झेल देखील घेतलाय. सुंदर झेल या ठिकाणी घेतलाय. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवयुग संघाला प्रोत्साहन दिले जाते कारण पहिले 2 चेंडू मात्र 2 चौकार जरी आले ना तरी पुढील चेंडू मात्र सागरने सुंदररित्या फेकले. त्यामुळे सागरला मात्र टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. शेवटचा मला वाटतंय शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि धावसंख्या पोहोचले ती 8 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसरा निर्धाव चेंडू, चौथा देखील निर्धाव चेंडू आणि 5व्या चेंडूवरती मोठा झेल. याला म्हणतात गोलंदाजी. कारण पहिल्या 2 चेंडू मला जरी चौकार जरी मारले ना तर पुढील चेंडू मला या ठिकाणी निर्धाव फेकायचे आहेत, मला गडी बाद करायचे आहेत हेच दाखवून दिले सागर याने. ओहो पुन्हा या ठिकाणी कशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की चेंडू जर अडवला असता तर चौकार अडवला असता तर या ठिकाणी चेंडू मात्र गेला सीमारेषे पार आणि आलाय पुन्हा एक गणगणित चौकार. डीजे या ठिकाणी आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अशा श्री महामाई महिला मंडळ उन्नवरे जाधववाडी सभासद आणि खऱ्या अर्थानं UPL उन्नवरे प्रीमियम लीग या जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये स्वतः संघ मालक म्हणून ज्यांनी संघ उन्नवरे फायटरचं नेतृत्व केलेलं आहे अशा सौ अंजनीताई जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा जातोय मैदानाच्या दिशेने. स्कोरर राजेश सांगतोय मला 12 चेंडू 13 धावांची गरज. अशी ही मोठी लढत काय होणार या सामन्यामध्ये कारण मला वाटतं सुंदररित्या या ठिकाणी गोलंदाजी केली सागर यांनी परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र जो चौकार आला तो महत्वाचा चौकार असेल जागृतवाडी संघासाठी. आता मात्र काय पाहायला मिळते आता स्ट्राईक वरती पोहोचलाय एक बिग हिटर ज्याने अनेक स्पर्धे काही मुकावं लागलं तो पुन्हा मैदानामध्ये सज्ज झालाय तो आहे नागेश पानकर. मोठी जबाबदारी घेऊन आलाय गावावरून या ठिकाणी आजची ही स्पर्धा खेळण्यासाठी.
आजच्या या स्पर्धेसाठी बहुमूल्य आर्थिक सहकार्य ज्यांच्याकडून लाभलेलं आहे असे सह्याद्री क्रिकेट संघ युवा मंचाचे सन्माननीय संचालक प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र हे सकाळपासून आजच्या या मैदानामध्ये आहेत असे मानस विनायक विचारे यांच्याकडून आजच्या स्पर्धेसाठी 1025 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला देणगी प्राप्त झाली. जोरदार टाळ्याने आपण मानस विचारे यांचं आपण स्वागत करूया. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय कारण महत्वाची देणगी देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे. महत्वाचं आर्थिक सहकार्य आजच्या स्पर्धेला लाभले त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू खेळला गेला. एक धाव तर नक्कीच घेतली परंतु एका धाव तो रोखून ठेवला नागेश यांनी आणि या एका धावेच्या मदतीने जागृतवाडी संघाची धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या होते 14 धावा. अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळ या मंडळाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष मंगेशजी भागणे साहेब आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकले जातात ते कोणाला तर तो आहे नागेश पानकर याला. पण नागेश पानकर मध्ये तीच पॉवर तीच ताकद तोच कॉन्फिडन्स तोच आत्मविश्वास आपण पाहणार आहोत. कारण एक चेंडू जरी 6 धावांची गरज असेल तरी नागेश पानकर त्या कॉन्फिडन्स मध्ये तो षटकार मारू शकतो असा नागेश पानकर मैदानामध्ये सज्ज. परंतु गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने केली जाते आणि 20 म्हटल्याप्रमाणे देखील तेच या ठिकाणी पाहतोय आपण की नागेश दाखवून देतो मला सामना संपवायचा आहे मला संघाला पुढे घेऊन जायचंय आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपला षटकार देखील पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचली. धावसंख्या होते 20 धावा. आता किती चेंडू किती धावांची गरज समीकरण आपल्याला पाहावं लागेल. 8 चेंडू 5 धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतोय. 8 चेंडू 5 धावा. या बात आहे ज्यांची सकाळपासून आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे उत्कर्ष विकास मंडळ कार्यकुशल सभासद नक्कीच ज्यांच्याकडून आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये महत्वाचं सहकार्य लाभतं असे संतोषदादा टेमकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जेवणाची व्यवस्था देखील त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. घेऊन आलेले आहेत ते जेवण ऑर्डर दिल्याप्रमाणे अगदी वेळेत घेऊन आलेले आहेत संतोषदादा टेमकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय नागेश पानकर क्या बात आहे फटके मारतोय चेंडू सीमारेषे बाहेर फेकतोय. आता मात्र एक धाव नक्कीच घेतले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या होते 21. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज. मित्रांनो खरं तर म्हटलं तर ओ म्हटल्याने मनाला शक्ती मिळते. ओ म्हटल्याने मनाला शक्ती मिळते. साई म्हटल्याने मनाला भक्ती मिळते. साई म्हटल्याने मनाला भक्ती मिळते. राम म्हटल्याने पाप पुण्य मुक्ती मिळते आणि जय शिवाजी म्हटल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. असं छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी 25 वर्ष आज पूर्ण होतात सह्याद्रीला आणि या 25 वर्षाचा हा संघर्ष या ठिकाणी उपस्थित सर्व सह्याद्री आजी माजी सगळे पदाधिकारी खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय नागेश पानकर षटकारांची आतिषबाजी करतोय चौकारांची आतिषबाजी करतोय का परंतु 2 धावा मात्र नक्कीच घेतल्यात. महत्वपूर्ण धावसंख्या असेल आपल्याला सामना जिंकण्यासाठी आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 23. फक्त 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावा. आता मात्र काय करेल हा भावा कोण आहे गोलंदाजीवरती प्रथमेश. जर प्रथमेशने मॅच काढली तर इथे इतिहास रचला जाईल प्रथमेशच्या नावाने पाहूया. परंतु आता मात्र प्रेशर दडपण नक्कीच या ठिकाणी येईल आणि हा पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. आता गरज आहे ती केवळ आणि केवळ एका धावेची. 5 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी आणि त्यानंतर पुढे
होणारा सामना आहे. संघर्ष पांगारी वर्सेस पनालजे रामवाडी संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. पंच देखील या ठिकाणी नक्कीच काळजी घेतील, कारण 1 वाजले. अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतील मला वाटतं 2 सामने खेळायचे आहेत. पुढील चेंडू, 1 धावेची गरज पाहूया. या ठिकाणी पाहतोय आपण, आणि या ठिकाणी मला वाटतं निर्धाव चेंडू फेकला जातोय. परंतु मला वाटतं हे जर निर्धाव पहिल्या चेंडूवर फेकले असते तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला हा सामना पाहता आला असता. अशी गोलंदाजी नक्कीच करावी लागली असती. 4 चेंडू 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावेची गरज. मला वाटतं थोडस जर धावसंख्या अजून वाढीव असती, नक्कीच या ठिकाणी षटकार जरी थांबवता आला असता तर नक्कीच एक वेगळी रंगत या सामन्यामध्ये पाहायला मिळाली असते. हो, क्या बात आहे. अजूनही सामना सुटलेला नाहीये. नक्कीच दाखवून देतोय गोलंदाज प्रथमेश दाखवून देतोय अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण शेवटचे मला वाटतंय 3 चेंडू बाकी आहेत आणि 1 धावेची गरज आहे. फक्त पुश करायचंय. धुरंधर सांगतोय पुश कर, 1 धाव घाय आणि माघारी परत. 3 चेंडू 1 धाव. हो, हवेमध्ये चेंडू होते तो फिल्डर, तोपर्यंत चेंडू जाईल का? चेंडू गेलाय सीमा रेषे पार. आला एक पुन्हा चौकार डीजे. बाहेर गेलेला आहे. तसेच पुढे होणारा सामना आहे क्षेत्ररक्षण शोधून घेण्यासाठी संघर्ष पांगारी. आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, आणि जी जबाबदारी दिली आहे ना मैदानाच्या बाहेर चेंडू देण्याची, ती जबाबदारी संजयजी आपण दिली प्रेम मोगरे यांच्याकडे. मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडतात प्रेम मोगरे आणि त्याचे सर्व सहकारी. आता जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी कोण ठरेल, तर आता जो सामना झाला जागृतवाडी उन्नवरे वर्सेस नववी पांगारी, यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय. पाहावं लागेल मॅन ऑफ द मॅच कोणाला दिली जाते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय धुरंधरला. धुरंधरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण 9 धावा या ठिकाणी केल्यात आणि एक महत्वाचा गडी मात्र या ठिकाणी बाद केला धुरंधर यांनी. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय धुरंधर यासाठी. मी अंजनदेव जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. धुरंधरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण धुरंधर 1 धाव होती तेव्हा इकडून तिकडे नागेश वारंवार सांगत होता की 1 धाव तुला घ्यायची आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे सन्माननीय आदरणीय नंदकिशोरजी खापे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी सरांना देखील विनंती करेन आपण देखील या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. चला संघर्ष पांगारी